वासुदेवस्य मूर्तिः प्रणताज्ञानसन्दोहध्वान्तध्वंसनकर्मणं नमामि दुर्गद्वीरं हरिसागरसमर्पणम् पूर्णकामा हो पावना पूर्णकामा रामदास मामुली दया करे रामदास मामुली रामदास मामुली दया करे रामदास मामुली
मला फीडबॅक काहीच मिळत नाही. थोडं काही तिकडचं असं माझ्याकडे करता एकच हाच तो नाही तोचा बंद सरळ बंद आहे का? रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. बोला. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम.
जय जय श्री समर्थांच्या चरण पादुका आज दुपारी या ठिकाणी आल्या. यापूर्वी श्री अखिल कुलकर्णी यांच्याकडे पादुकांचा मुक्काम होता. त्यावेळेला जे उपस्थित होते कीर्तनाला त्यांना आठवत असेल की आपण भाव बळे करले या अभंगातला फक्त भाव बघण्याचा प्रयत्न केला. याही ठिकाणी समर्थांच्या पादुकांसमोर आज आणि उद्या 2 दिवस आपल्याला बसायचंय. यांच्या समोर आपल्याला बसायचंय. त्यांनी जे जीवनात सांगितलं त्यांच्याच शब्दामध्ये आपण थोडासा चिंतनाचा भाग ठेवणार आहोत. एक छान अभंग मी आपल्या समोर घेतो आणि त्याचं निरूपण यथामती आणि यथासमय आपल्या समोर करण्याचा प्रयत्न करतो. सर्वांना एवढीच विनंती, अगदी काळजीपूर्वक आपण कीर्तन ऐका. यातून समर्थाने आपल्याकरता काही निरोप आणलाय का, आपल्या कल्याणाकरता, आपल्या रोजच्या जीवनाकरता काही समर्थांचा उपदेश आहे का, हा शोधा. निश्चितच काहीतरी सापडतं. मी कबीरांचा एक दोहा नेहमी पहिल्या 2 दिवसात सांगत असतो. समुद्रामध्ये किंवा नदीमध्ये आपल्याला जर काही हवं असेल, मोती इत्यादी शोधतात ना जे लोक समुद्रात, विशेषतः पटकन नाही मिळत ते मोती, खूप उड्या माराव्या लागतात. त्याबद्दल कबीरांचा एक दोहा आहे, ज्यांनी शोधलं त्यांना मिळालं. म्हणजे आता शोधताना नाका तोंडात पाणी जातं, दमछाक होते, त्रास होतो, कदाचित सर्दी पण होते, पण हे सगळं सहन करायचं असतं. काठावर बसून मोती सापडत नसतात कुठले. म्हणून कबीरांचा दोहा असा आहे, जिन खोजा ज्यांनी शोधलं 3 पाया, जिन खोया 3 पाया, गहरे पाणी पेट, खोल उड्या मारल्या ज्यांनी त्यांना मिळालं काही. जिन खोजा 3 पाया, गहरे पाणी पेट, मैं बापुडा बुडन डरा, रहा किनारे बैठ. हे केवळ माझ्या या आजच्या कीर्तनापुरतं, उद्याच्या कीर्तनापुरतं नाही सांगत. हा जीवनाला नियमच लागू करावा. अगदी तुम्ही साधी सिरियल जरी बघत असाल, त्यात सुद्धा भगवंताने आपल्याकरता काहीतरी निरोप आणलेला असतो. एखादा चित्रपट जरी पाहत असाल, एखादा प्रसंग जरी ऐकत असाल, काहीतरी आपल्याला उपदेश असतो. तो ज्याला शोधता आला त्याचं कल्याण होतं, बाकी ज्यांची डोंबिवली होते. जय जय रघुवीर समर्थ. असो, छान एक अभंग मी आपल्या समोर ठेवतो. अभंगही छान ऐका. गाण्याकडे बघू नका माझ्या, तुम्ही सगळे लोक चांगले चांगले गाणारे आहात. बरं झालं शेवटच्या दिवशी तुम्ही गाण्याचा कार्यक्रम ठेवला, नाही तर पहिले 3 दिवस मला काहीच गाता आलं नसतं. असं काढून ठेवलं तरी मला वाटतं आवाज पुरेल ना. त्यात आवाज ब्लॉक होतोय असं वाटतंय मला. बघा बरं एकदा, बघूया. एक चरण म्हणून बघतो, नाही तर अडकवतो बघा.
दिसला माझा घेता येथे राघव तेथे सीता सीताकांत स्मरण जय जय राम जय आपदामुपहर्तारं धातारं सर्वसम्पदां श्रीरामं भूयो भूयो नमामि आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीरामम् अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र तेषामस्माकं कुलदैवतम् श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ सर्वांनी म्हणा शुका सारे पूर्ण वैराग्याचे वशिष्ठावरी ज्ञान योगेश्वराचे कविवादिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामीजींच्या अतिशय पवित्र अशा चरण पादुकांच्या पवित्र सहवासामध्ये जीवनाचं इहपर कल्याण करणारं अध्यात्माचं चिंतन कीर्तनाच्या माध्यमातून घडावं या अतिशय प्रामाणिक हेतून या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व भाविक आणि अधिकारी श्रोते सर्वांच्या अंतःकरणातल्या परमेश्वराला नमस्कार करतो. ज्यांच्या वर्तनामुळे या जगामध्ये धर्म टिकतो म्हणजे सज्जनता जगते अशा धार्मिक सज्जनांना अभिवादन करतो. अधिकारी साधकांचा परमादरणीय श्री मारुती बुवांचा वंदनयुक्त सन्मान करून निरूपणाला प्रारंभ. समर्थ रामदास स्वामींचा अभंग आपल्या समोर चिंतनाकरता घेतलेला आहे. बऱ्याच वेळा कीर्तन ऐकून साधारण आपल्याला आता कीर्तनाचा अंदाज आलाय की आता थोडा वेळ आपल्याला काय सहन करायचंय. काहीच अंदाज नसेल तर याला पूर्वरंग म्हणतात, याला निरूपण म्हणतात, याला आख्यान म्हणतात. असं सांगत सांगत मॅथची कॉमेंट्री असते असं कीर्तन करावं लागतं. पण आता थोडा मी निर्धास्त झालोय आपल्या समोर कीर्तन करताना, कारण कीर्तनाचा आनंद कसा घ्यायचा हे आपल्या सर्वांच्या लक्षात आलंय. याही पूर्वी आपण अनेकदा कीर्तन ऐकली असतील, पण मी माझ्या पुरता आता बोलतोय. अभंगाची आवृत्ती एकदा करतो. शब्द अगदी काळजीपूर्वक ऐका. हे समर्थ सरळ आपल्याशी बोलताय, स्पीकर कुठलाही वापरू देत त्यांनी. रामदास्य आणि हे वाया जाईल प्रश्नचिन्ह आहे. ऐसे न घडेल कदा काळी. कदा काळी रामदासा उपेक्षिना. राम उपासना ऐसी आहे. ऐसी आहे सार राघवाची भक्ती. विभक्तीची भक्ती तेथे नाही. तेथे नाही काही वाऊगे माईक. राम उपासक दास म्हणे. रामदास्य हे वाया जाईल. ऐसे न घडेल कदा काळी. जय जय रघुवीर समर्थ. या संपूर्ण जगाकडे आपण जर बारकाईनं पाहिलं तर आपल्या एक गोष्ट लक्षात येते की या जगातला प्रत्येक जण परावलंबी आहे. कुणीही पूर्ण स्वावलंबी नाही. कुणीही नाही, एकही नाही. तुम्ही म्हणाल बा राष्ट्राध्यक्ष स्वावलंबी नाही का? मग जनता अवलंबून आहे सरकारवर, मान्य आहे. पण तो राष्ट्राध्यक्ष सुद्धा किंवा अगदी सेनापती जरी असला, जो हजारो लोकांवर आपली सत्ता गाजवतो, शब्द त्याचा चालतो इकडे सगळ्यांवरती, घरी आल्यावर आपल्या पत्नी समोर त्याचं चालत नाही. काही विनोद करण्याचा हेतू नाहीये, खरं आहे की नाही बघा. तुम्ही म्हणाल मग पत्नी सार्वभौम आहे की नाही, ती अधिकारी कुणावर अवलंबून नाही. अहो, ती आपल्या मोलकरणीवर अवलंबून. तात्पर्य एवढंच की या जगातला प्रत्येक जण परावलंबी आहे. प्रत्येक जण. आणि परावलंबी जेव्हा मनुष्य असतो तेव्हा तो ज्याच्यावर अवलंबून असतो
त्याची काहीतरी सेवा जो परावलंबी आहे, जो पराधीन आहे, त्याला करावी लागते. जेवढा वेळ आपण काय कंपनीमध्ये किंवा जे काही आपलं ऑफिस असेल त्या ठिकाणी आपण सर्व्हिस करू, त्या वेळापुरते आपण त्या नोकरीचे किंवा आपल्या त्या मालकाचे दास असतो. तो सांगेल ते आपल्याला ऐकावं लागतं आणि तो काय सांगणार हे आधी ठरलेलं असताना सुद्धा तो जास्तीचं काम सांगतो. जॉब काय असेल तुमचं हे आधी सांगितलेलं असतं, पण बऱ्याचदा भाजी आणायला पण सांगतात ते लोक. भारतातलं सांगतोय मी आपल्याला. उदाहरण म्हणजे असं एवढ्याच करता देतोय की आपल्याला काहीतरी काम करावं लागतं, त्यांची काहीतरी सेवा करावी लागते. थोडक्यात तेवढ्या वेळापुरतं आपल्याला त्याचं दास व्हावं लागतं. पण व्यवहारामध्ये आपण ज्याचे दास होतो, वेळ आल्यानंतर ती जी काय कंपनी असेल, ते जे कोण आपले मालक असतील, ते आपल्या नेमके उपयोगाला पडतीलच असं सांगता येत नाही. 100% सांगता येत नाही. जरी उपयोगाला आले तरी आपली पूर्ण काळजी घेतील अशीही खात्री देता येत नाही. मग नोकर व्हायचंच आहे, दास व्हायचंच आहे, तर सर्वसामान्यांचं दास का व्हावं? फार छान अभंग आहे तुकोबांचा. म्हणले माणसाच्या जन्माला आल्यानंतर दास कुणाचं व्हावं सांगू का? नीट ऐका म्हणले. कीर्तनात ऐकल्यासारखं ऐकू नका, नीट ऐका. काय म्हणाले तुकोबा? अहो तरीच जन्मा यावे, अहो तरीच जन्मा यावे, अहो तरीच जन्मा यावे, अहो तरीच जन्मा यावे, दास विठ्ठलाचे व्हावे, दास विठ्ठलाचे व्हावे, दास विठ्ठलाचे व्हावे, दास राघोबाचे व्हावे, अहो तरीच जन्मा यावे, अहो तरीच जन्मा यावे. तरीच जन्मा यावे, दास विठ्ठलाचे व्हावे, नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी. भाकरीचा तुकडा टाकल्यानंतर तो तुकडा टाकण्यासमोर टाकणारा जो आहे, त्याच्या समोर शेपूट हलवणारा सर्वसामान्य कुत्रा श्वान असतो. असा जो काही आपल्याला कोणी देईल लगेच येस सर. व्यवहारामध्ये येस सर म्हणा. व्यवहार कुठे तोडायचा नाही तो विषय नंतर बघू, पण आतमध्ये काय निष्ठा असावी? ज्यानं हे विश्व निर्माण केलं, अगदी काळजीपूर्वक, ज्यानं हे विश्व निर्माण केलं, ज्यानं मला निर्माण केलं, ज्यानं हा संसार निर्माण केला, त्याला सगळ्यांची काळजी आहे. आणि म्हणून मी कुणाचा दास आहे? मी त्याचा दास आहे. सकल जीवांचा कधी तो सांभाळ नाथ महाराज. तुझं मोकलीला ऐसे नाही, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. आणि एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश आहे. समर्थ म्हणाले, जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता, तयाचे मुखी नाम घेता पुकाचे, मना सांग पारे तुझे काय वेचे. जय 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 जयकार जोरात करायचा आहे. आम्ही असं ऐकतो की स्त्रियांचा आवाज सध्या मोठा आहे, तो फक्त कीर्तनात लहान आहे का? जय जय 14 मजल्यावर कुणी येणार नाही हो. तुम्ही जोरात किती ओरडताय बघायला. कायदे ते रस्त्यावर आहे. व्यवहारातली सगळी कर्तव्य उत्तम करा, पण आतमध्ये निष्ठा काय असावी? दृष्टांत देतो आणि मग आजच्या पूर्वरंगाचा प्रधान जो विषय तिकडे मी प्रस्तावना केली आता. अकबर नावाचा बादशाह दिल्लीला आठवड्यातून एक दिवस
रविवारी म्हणा, शुक्रवारी म्हणा, दान शिळेवर बसायचा, दान धर्म करायचा. सगळे राजे लोक दान धर्म करणारे होऊन गेले. पण मला ही कथा स्वतःला खूप आवडते. सर्व समावेशक कथा आहे. जय सगळ्या जातीतलं सांगतो मी. येशू सांगतो, मोहम्मद सांगतो, मग म्हणतात बुवा मच आले. हल्ली ते एक आहे ना, आणि तुमच्याकडे फार आहे असं ऐकून आहे मी. तो अकबर त्या दानशिळेवर बसायचा, भरपूर दान धर्म करायचा. एक फकीर महिन्यातून एक दिवस यायचा. महिन्यातून एक दिवस येतोय, आठवड्याला किंवा रोज दान धर्म म्हणून चालला मागायला, असं कधीच नाही. तो महिन्यातून एकदा यायचा आणि जो काही एक चांदीचा रुपया म्हणा किंवा जे दान धर्म होईल तेवढं तो घ्यायचा. आणि तेवढं त्या फकीराला एक महिनाभर पुरायचं. संपले पैसे की पुन्हा तो दानाला जायचा. अखंड भगवंताचं नाव घ्यावं. मुसलमान धर्मामध्ये सुद्धा जपजापी आहे, नमाज पडणं आहे, आपण जसं नमस्कार करतो ते सगळं आहे, ध्यान धारणं सगळ्यामध्ये आहे. विशेष म्हणजे देवाला मानणारे आहेत सगळे धर्म. नास्तिक दर्शन नाही बरं, मुस्लिम दर्शन. आस्तिक दर्शन आहे, देवाला मानतात ते. सगुण का निर्गुण एवढाच फक्त त्यांचा वाद आहे. आणि तो सुफी संत, सुफी अधिकारी तो फकीर होता. आणि त्यानंतर तो 2-3 महिने आलाच नाही भिक्षा मागायला किंवा दान घ्यायला, आलाच नाही. बादशाह एक दिवस नदीवर गेला, यमुनेवरती अंघोळीला काहीतरी गेला असेल, काय त्यांची ती मुस्लिम लोकांची पर्वणी होती, आणि तो स्नानाला गेला. त्यांनी पाहिलं तो फकीर तिथे त्या वाळवंटात स्नान करून बसला होता, असा आपण ते वज्रासनात बसतो असा. आणि असं करून आवाहनी मुद्रा आहे ना, आपली मुद्रांचा अभ्यास असेल त्यांना कळेल. आपली ही आवाहनी मुद्रा आहे. कुठल्याही देवाला आवाहन करताना असं करायचं असतं, हे इथे असं लावायचं आणि आवाहन करायचं. तीच मुद्रा त्यांच्याकडे नमाजाची. आवाहनी मुद्रा करून तो भगवंताला आळवत होता. बादशहानं स्नान सोडलं आणि तो धावत तिथे आला आणि त्या फकीराशी बोलू लागला, फकीरजी आप आए नहीं कुछ लेने के लिए? तुम्ही काही घ्यायला आला नाही? 3-4 महिने झाले मी 1 रुपया चांदीचा रुपया देतो, तो साधारण महिनाभर पुरतो आत्ताच्या महागाईप्रमाणे. तुम्ही 3-4 महिन्यात आला नाही, तुम्हाला दुसऱ्या कोणी दिलं का? हा म्हणाला, मी तुझ्याकडे का आलो नाही हे सांगतो, दुसरी कोणी दिलं हे नको तू विचार. एकदा आलो तो म्हणला मी, काही मला दान धर्म करावा लागला, तो फकीर सांगतो. त्यामुळे माझे त्यावेळेला 20 दिवसातच पैसे संपले आणि म्हणून मी दान घ्यायला आलो होतो. आणि मी पाहिलं तू तुझ्या राजवाड्याच्या बाहेरच्या बाजूला नमाज पडत होतास आणि अल्लाहला प्रार्थना करत होतास. हे खावीन परवरदिगार, तुझ्या कृपेनं माझं राज्य व्यवस्थित चाललंय, असंच व्यवस्थित चालू दे, अशीच तुझी कृपा माझ्यावर राहू दे, असं तू सांगत होतास त्या अल्लाहला, त्या परवरदिगाराला. आणि मग मी विचार केला, भिकाऱ्यानं भिकाऱ्याकडे काय मागायचं? भिकाऱ्यानं भिकाऱ्याकडे काय मागायचं? राजा संतापला, अरे मी तुला दान देतो, तुम्हाला भिकारी म्हणतो. तो म्हणला, नीट आहे का? तुम्ही त्याच्याकडे भीकच मागत होतात ना, तुम्ही त्या भगवंताकडे भीकच मागत होतात ना, आणि मी तुमच्याकडे भीकच मागतो. फार तर तुम्ही फर्स्ट क्लास भिकारी, आम्ही थर्ड क्लास भिकारी, पण जात एकच, जात आमची एकच. आणि खरंच आहे बरं का, मंदिराच्या दारात बसलेला एक भिकारी मंदिरातल्या जाणाऱ्या माणसाला चिडला. तो माणूस, तो म्हणला, काय अक्कल आहे का, मंदिराच्या दारात जाऊन बसून भीक मागतो? तो म्हणला, साहेब जा की, यार तुम्ही जर आज जाऊन काय करणार आहे? जा की म्हणलं, तू सांगण्याचा आहे तू काय? जर सगळ्या विश्वाला, सगळ्या जगाला तर तो परमेश्वर देतोय, तर कुणा समोर तरी तोंड वेंगाडण्यापेक्षा, कुणा समोर तरी तोंड वाकडं करून काही मागण्यापेक्षा ही एजन्सी आपण ड्रॉप करा, नका, नो रिक्वायर्ड दिस एजन्सी, आणि डायरेक्ट त्या भगवंताला, त्या सर्व शक्तिमान ईश्वराला आपण आपला अर्ज करू शकत नाही का? असा भाव या अभंगामध्ये, या पदामध्ये समर्थाने व्यक्त केला आहे. रामदास्य आणि हे वाया जाईल. भगवंताचं तुम्ही दास्य केलं आणि हे वाया गेलं, असं आतापर्यंत कधी घडलेलं नाही आणि इथून पुढे कधी घडणार नाही. काय या दगडावरची देख आहे, निश्चित ब्रह्मवाक्य आहे. आतापर्यंत जगामध्ये कधी एक वेळ तुम्ही असं विचार करा, सगळ्यात यातलं जगातलं पवित्र नातं आई मुलगा आहे की नाही? आई आणि मुलगा हे सगळ्यात पवित्र नातं आहे. आई त्या बाळाकरता काय काय करीत नाही. ते लहान लेकरू जेव्हा शिशू करता अगदी तान्ह असतं, तेव्हा रात्र रात्र आई वडील त्या पोराकरता जागतात ना.
आणि विशेष म्हणजे ते पोरगं जरा काही शिव केली आणि समजा त्या अंथरुणात थोडी असेल ना, तर आई ओल्यावर झोपते आणि त्या बाळाला कोरड्यावर झोपवते की नाही. म्हणून पोरांना जरा आणत जा कीर्तनाला. कुठला सिरियल वाला शिकवणार आहे? कौटुंबिक, मी नेहमी सांगतो की कीर्तनाचा परिणाम आपल्या आध्यात्मिक प्रगती होईल ना होईल, पण कौटुंबिक जे काही एक सौष्ठव आहे ना, कौटुंबिक एक धरून राहणं जे आहे ना, ते सहज या अध्यात्माने सांग. माझ्याकरता माझ्या आईनं इतक्या खस्ता खाल्ल्यात, वडिलांनी इतके कष्ट केलेत, हे तुम्ही त्यांना सांगायला गेलात ना, तर त्याच्यामध्ये ऑपोजिशन कॉम्प्लेक्स निर्माण होतो. पण हे कीर्तन प्रवचनात इकडून तिकडून ऐकलं ना की त्या बाळाचे डोळे पाणावतात. आणि खरं सांगू का, आई गेल्यावर जास्त पाणावतात. जय जय. ते जिवंत असताना पाणवावेत वाटत असेल तर काय उपाय एकच, कीर्तनाला आणा, दुसरा उपायच नाही बरं का. तुम्ही त्याला कुठल्याही वेबसाईटवर जायला सांगू नका आणि ते क्लिक करायला काहीच नाही. हा भाव जागा होतो. हा भाव फक्त अध्यात्म निरूपणातच जागा होतो. असो, माझं कामच आहे माझा धंदा वाढवणे. जय जय. समजा भारतात यातला विनोद सोडा. पण समर्थ म्हणाले, समर्थांची उभी आहे, मातावधी बालकासी विपत्ती काळी. अशा पेपरमध्ये बातम्या येतात की आईने मुलासकट आत्महत्या केली. असतं की नाही? त्या मुलाला मारायचं काय कारण आहे? त्या बाळाला मारायचं काय का नाही? मी तो पुढे जगेल, ते तू कशाला बघते? तू मार ना एकटी. समजा तुला जर अगदीच असं वाटतंय की आता दारिद्र्य फार झालंय, पण अशा काय रेअर केसेस का असे ना, अगदी क्वचित का असे ना, आईनं किंवा वडिलांनी किंवा अगदी आपल्या जवळच्या लोकांनी आपल्या जवळच्या त्या लेकराला ठार मारलं. अशा कथा वाईट असेल, ऐकताना सुद्धा नको वाटतं, बोलतानाही नको वाटतं, ऐकायला मिळतात. पण समर्थ म्हणाले, देवे भक्त कोणे वधिला, आई कधी देखिला न ऐकिला, शरणागतास देव झाला वज्र पंजरू. इतका जबरदस्त वज्रासारखा आहे, पण आपल्या भक्ता करता भगवंत काय करीत नाही. परवाच आपण तो मुद्दा पाहिला. हे विश्व निर्माण करणारा भगवंत, पण तो काय करत नाही. जनाबाई करता जात दळतो ना, या चोखोबाची गुरे राखतो ना, नाथांकडे 12 वर्ष पाणी भरतो ना. या कथा नुसत्या अशा अर्थाने ऐकू नका, हे जुनं होऊन गेलं. हे आपल्याही जीवनात शक्य आहे. आपल्याही जीवनात शक्य आहे. हातावरचा फोड जपावा असा भगवंत आपल्याला जपणं शक्य आहे. कधी? जेव्हा आम्ही रामदास्य करू तेव्हा. रामाचं, भगवंताचं, रामाचं म्हणताना समर्थ रामाचं आहे म्हणून रामाचा उल्लेख केला. आपण देवी दत्त काही घ्यावं, कुठलाही भगवंत घ्यावा, श्री गुरु घ्या, त्यांचे तुम्ही दास झालात की भगवंत इतका सांभाळतो, किती सांभाळतो एवढा मुद्दा सांगतो. आणि दास्य या शब्दाचा थोडा अर्थ बघू आज आणि उद्या. दास्य खूप मोठा अर्थ आहे, पण तरी पण बघूया किती सांभाळतो. एक भक्त मरण पावला. मरण पावला म्हणजे या देहाचा आणि आतल्या चैतन्याचा संबंध सुटणे, याला आपण मरण म्हणतो. कनेक्शन तुटतं. भक्त काही मरत नाही, देहही मरत नाही आणि आत्माही मरत नाही. देह मरत नाही या करता कारण तो जड आहे. त्याला मरण शक्य कधी आहे? तो जडच आहे, जड आहे, तो मेला असं म्हणता येईल का कधी? जे चैतन्य रूप आहे त्याला मृत्यू शक्य आहे. मुळामध्ये मेलेलंच जे आहे त्याला तो मेला हे म्हणण्यात काहीच मजा नाहीये. पंचमहाभूतांचा हा देह, अन्नाचा हा देह आहे की नाही सांगा? आई वडिलांनी अन्न खाल्लं आणि त्यातून माझा जन्म झाला. आई अन्न खात राहिली 9 महिने आणि त्यातून मी पोसला गेलो. मी जन्माला आल्यानंतर आई अन्न खात राहिली आणि तिच्या अंगावरचं दूध मी पीत आलो. आणि जेव्हा दूध सुटलं त्यावेळेला मी अन्न खात आलो. म्हणजे अन्नाचा विकार आहे की नाही हा देह? म्हणजे दही हा जसा दुधाचा विकार आहे तसा देह हा अन्नाचा विकार आहे. म्हणजे अन्न आहे, अन्नमय कोश असं पंचदशीने म्हटलंय या देहाला. म्हणून मृत्यू शक्य नाहीये तिथे. चैतन्याचा आणि जडाचा संबंध सुटतो, याला मृत्यू असं आपण म्हणतो. असा तो मृत्यू झाला आणि तो जीव, तो जो कोण गेला होता तो प्रवासाला निघाला. प्रवास खूप मोठा आहे. मी बोललो असेल यापूर्वी कदाचित गेल्या वेळा आलो असेल तेव्हा की इथून मेल्यानंतर पुन्हा जन्म म्हणजे पुन्हा देह धारण करेपर्यंत वाटेत 26 स्टेशन्स आहेत. 26 स्टेशन्स. कुठली कुठली आहेत ते आता नको, म्हणजे तुम्ही मला पुन्हा बोलवाल. याला प्रोफेशनल सिक्रेट म्हणतात आणि ते मी इतकं ओपनली सांगतोय. गमत सोडा. खूप छान धर्म आहे आपला, एवढंच सांगतो. आणि एवढंच सांगतो म्हणजे आपल्याला माहित नाही असं नव्हे, माझ्यापेक्षा आपल्यामध्ये कोणी असे विद्वानही बसले असतील की याचा तपशील खूप माहिती असेल. त्यांना आनंद होण्याकरता मी हे बोललो. इथून मेल्यानंतर तो कुठं जातो?
आधी 10 दिवस तिथेच राहतो. मग त्यानंतर चित्रगुप्ताकडे जातो. म्हटले चित्रगुप्त म्हणजे गुप्त चित्र. सगळ्या आपल्या कर्माच्या बारीक बारीक नोंदी, मनात इच्छा झाल्या त्यांच्या नोंदी, सगळ्या काया वाचा मन तिन्ही प्रकारची कर्म, संमिश्र कर्म, काम्य कर्म, नैष्कर्म्य सिद्धीने केलेली कर्म, सगळ्याची नोंद त्याची. काय त्याचा सुपर जम्बो 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 कॉम्प्युटर असेल कोणाला ठाऊक. आणि तो कधीही हँग झाला नाही लाखो वर्षात, कधी नाही हँग होत. काय इम्पोर्टेड आहे बहुतेक असं वाटतं. आणि असा तो निघाला. आणि थोडासा प्रवास असा आहे की त्या प्रवासामध्ये आपली देवता आपल्या बरोबर असते. क्वचितच लक्षात येतं की ती देवता आपल्या बरोबर आहे, सगुण देवता. आणि त्या जीवानं पाहिलं की मऊ अशा वाळूतून तो प्रवास आहे. अगदी मऊ समुद्र किनाऱ्यावरची ती भगवी वाळू असते ना, पांढरट भगवी अशी वाळू तिथे. आणि त्याने पाहिलं 2 पावलं उमटतायत आपली, काय पुढचा देह मिळतात ना त्याची पावलं उमटतात, पावलं उमटतायत. अजून देह मिळालेला नाही पण ती पावलं उमटतायत. आणि 2 पावलं उमटतायत त्याची, भगवंताची. आणि म्हणून प्रार्थना केली, देवा एकदा दे दर्शन. भगवान विष्णू प्रगट झाले. विष्णूंचा उपासक होता, रोज विष्णू सहस्रनाम म्हणणारा होता म्हणे तो. आणि तो प्रगट झाला भगवंत. काय रे म्हणे, देवा खरंच तू माझ्या बरोबर आहेस, किती धन्यवाद देऊ तुला. एक विचारू तुला, कधीपासून माझ्या बरोबर आहेस रे. तो जीव विचारतो त्या देवाला, तू कधीपासून माझ्या बरोबर आहे. भगवान म्हणले बघ. आणि भगवंताने असं एक स्क्रीन मायेनं निर्माण केलं, योग मायेनं निर्माण केलं. बघ म्हणे, तुझा जन्म झाला, वरती बघायचं 2 पावलं तुझी 2 पावलं माझी, असं वरती नाही का. वरती ते एक कुठले चॅनल आहे याचं वरती एक हे असतं बघा, सत्यमेव जयते असतं आमच्याकडे त्या दूरदर्शनवर. असे 2 पावलं तुझी, ही 2 पावलं माझी म्हणाले. जन्म झाला मी आहे, लहानाचा मोठा झाला मी तुझ्या बरोबर होतो, तुझं शिक्षण झालं मी तुझ्या बरोबर आहे, तुझं लग्न झालं मी तुझ्या बरोबर आहे, तुला मुलं बाळ झाली मी तुझ्या बरोबर आहे, त्यांची शिक्षण सुरू झाली, तुझी नोकरी सुरू झाली मी तुझ्या बरोबर आहे. आणि असा अखंड देह टाकलास तरी मी तुझ्या बरोबर आहेच आहे. फक्त त्या भक्ताने एक पाहिलं, ज्या वेळेला काही संकट आलं, म्हणजे लहानपणी पळता पळता दात पडला आणि फुटला, दात पडला, एकदम पालथा पडून दात पडला, किती वेदना होतात त्या वेदनेच्या वेळेला भगवंताची पावलं गायब, अदृश्य. मोठा व्हायला लागला, 10वीत 3 वेळा नापास झाला. शेवटी बोर्ड म्हणले तुम्ही आणि तुमचा मुलगा बरोबरच बसा आता. म्हणजे थोडक्यात खूप खूप दुःख झालं नापास झाल्यावर. तेव्हा भगवंताची पावलं अदृश्य. बायकोशी भांडण झालं कडाकडा. सुरुवातीला फार माणसं मनावर घेतात, नंतर अडॉप्ट होता. थोडक्यात मला सांगायचा हेतू एवढाच आहे की विलक्षण काही संकट आलं, बायकोची तब्येत बिघडली, मुलाची तब्येत बिघडली, असं की आता कोसळणार, त्यावेळेस भगवंताची पावलं अदृश्य. हे काय म्हणले देवा. निषेध नोंदवला त्या भक्ताने. अरे तू लहानपणापासून नवे जन्माच्या आधीपासून तू माझ्या बरोबर आहेस अशी तुम्हाला फिल्म दाखवलीस, पण का रे संकट आल्यावर का गायब झालास. तेव्हाच तर तुझी गरज फार होती, तेव्हाच तर गरज होती. एक वेळ सुखात श्रीखंड खाताना तू नसतास तरी चाललं असतं, पण दात पडला तेव्हा किती माझे नातेवाईकांची तब्येत बिघडली किंवा काही नुकसान झालं व्यवसायामध्ये, तेव्हा तुझी गरज होती, तेव्हा का अदृश्य झालास. भगवान म्हणले अरे तुला फिल्म पण नीट बघता येत नाही. बघितलंस का तू. जेव्हा असं संकट तुझ्यावर कोसळलं तेव्हा तू इतका कोलॅप्स झालास, तू खाली पडलास. मी पटकन माझं स्थान सोडलं, तुला खांद्यावर घेतलं आणि तू उभा राहीपर्यंत तुला खांद्यावर घेऊन मी चालत राहिलो. अदृश्य झालेली पावलं तुझी आहेत, मी तुझ्या बरोबर होतोच, नाही तर तू पुन्हा उभा राहिला नसतास. इतका भगवंत आपल्याला सांभाळतो. जेथे जातो तेथे तू माझा संगाती. किती आहे हे तुकोबांच्या बाबतीत आहे असं समजू नका, हे तुमच्या माझ्या बाबतीतही आहेच, कळो अथवा न कळो. फक्त त्यांना कळलं म्हणून ते कृतज्ञ आहेत आणि आम्हाला कळत नाही म्हणून आम्ही कृतज्ञ आहोत, एवढाच फरक आहे. इतका भगवंत आम्हाला सांभाळतो. आणि म्हणून समर्थ म्हणाले रामदास्य आणि हे वाया जाईल ऐसे न घडेल कदा काळी. एवढंच तुम्ही देवा करता केलं असेल, एवढंच
स्वल्पम अप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. तरीही भगवंत आपल्या त्या बारीक बारीक कर्मांची नोंद घेतो. व्यवहारात तुम्ही एखाद्या करता मरा, काम एकदा झालं की नंतर माणसं असं काही विसरून जातात, काय वाटत त्यांचं कामच होतं. असं होतं की नाही बघा. असं प्रत्येकाच्या बाबतीत झालंय आणि असं प्रत्येकाला वाटतं मी खूप केलं काय की नाही असं. पण भगवंता करता तुम्ही एवढंच करावं, एवढंच. आमच्या मोरोपंतांची आर्य आहे, लक्षात घ्या. भारत म्हटलं ना की बारामतीला जाऊन आलंच पाहिजे. बारामतीचे मोरोपंत म्हणून सांगतो, गैरसमज करून घेऊ नका. काय म्हणाले मोरोपंत? किती घेतलं त्या भगवंताने त्या सुनाम्याकडून? ऋण तरी मुठ भर पोहे. आपल्याला हल्ली ते LIC वाले व्याज सांगतात ना, 250 रुपये भरले दर महिन्याला तर हे असं पॅकेज आहे. मग 300 रुपये भरले तर एवढं, 500 रुपये भरले तर एवढं, अमुक इतके भरले तर एवढं, लवकर मेला तर फार फायद्यात पडतो असं सांगतात की नाही. मग त्या एजन्सीचा तो चार्ट पाठ करून येतात बघा ते, किंवा कॉम्प्युटरवर असतो तो दाखवतात. मी पण याचा एजंट आहे, मी पाठ नको काय करायला, किती व्याज आहे ऐका. भगवंता करता एवढंच कर्म केलं असेल ना, त्याचं व्याज किती आहे का? किती व्याज आहे? ऋण तरी, ऋण म्हणजे कर्ज किती घातले भगवंतानं? ऋण तरी मुठा भर पोहे, त्याच्या व्याजात हेमनगरी ती. हेमनगरी, हेम म्हणजे सोनं. ऋण तरी मुठा भर पोहे, त्याच्या व्याजात हेमनगरी ती. मुद्दलात मुक्ती देणे, मुद्दलात मुक्ती देणे ही कोण्या सावकारीची रीती. असा सावकार मिळेल का तुम्हाला? हल्ली बँकांची व्याज कमी कमी होत चालली हो. काही दिवसांनी आम्हालाच त्यांना व्याज द्यायला लागणार आमचे पैसे सांभाळल्याबद्दल. भगवंतानी एकदा सांगितलंय, अनन्याश्चिंतयन्तो माम. हे कृष्णावतारात सांगितलं, रामावतारात पण सांगितलं, सकृदेव प्रपन्नाय तवास्म इति याचते अभयम सर्वभूतेभ्यो ददाम्येति व्रतम महत. अनन्याश्चिंतयन्तो श्लोक पाठ आहे म्हणून तो नाही म्हटला मी आपल्या समोर, सगळ्यांना पाठ आहे. एकदाच म्हटले की जे माझं अनन्य चिंतन करतील त्यांचा सगळ्या प्रकारचा योगक्षेम मी चालवे, सगळ्या प्रकारचा. ज्यांना पोटाची चिंता आहे ना त्यांचा पोटांचा योगक्षेम चालवे. ज्याला आत्मसाक्षात्काराची चिंता आहे ना त्याचा तोही योगक्षेम. अप्राप्यस्य प्रापणम योगः आणि तस्य रक्षणम क्षेमः, तोही योगक्षेम चालवेल. ज्याला श्री गुरु हवेत ना त्याला अधिकारी गुरु मिळवून देईल. ज्याला मार्गदर्शन हवंय अध्यात्मात त्याला ते मिळवून देईल. ज्याला व्यवहारात मोठं वाटतं त्याला ते मिळवून देईल. काय पाहिजे बोला फक्त. असं एकदा म्हणाले भगवान. तर आता म्हणले 5000 वर्ष झाली, आता मला परवडत नाही, खूप भक्त झाले, व्याज कमी करा, असं म्हणला का तो? तुकोबांचा अभंग आहे. तुकोबा म्हणाले, दिवाळखोर नारायण त्याला बहुतांचे ऋण. स्वतःच दिवाळ काढून घेतो, स्वतःच दिवाळ काढून घेतो. अजून एक दृष्टांत मला आठवत आहे, तो सांगितल्याशिवाय पुढे जावत नाही, तेवढा सांगतो आणि पूर्वरंग आटोपण्याकडे वळूया. अशी खात्री दिली की माणसं जरा निश्चयानं बसतात. म्हणून महाभारती युद्ध सुरू झालं. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस होत गेले. 9व्या दिवशी, 10व्या दिवशी सकाळी भगवान भीष्मांनी शस्त्र खाली ठेवली. त्यानंतर द्रोण झाले. द्रोणाचार्य 2-3 दिवस होते. त्यानंतर दृष्टद्युम्नानं त्यांचा वध केला आणि त्यानंतर कर्णाला सेनापती व्हावं लागलं. कर्ण सेनापती झाल्यानंतर जयद्रथ प्रकरण, नाही द्रोणांच्या काळातच ते झालं, क्षमा करा, द्रोण असताना जयद्रथ प्रकरण झालं. त्या अभिमन्यूला 7 जणांनी मिळून, सगळे नियम बाजूला ठेवून 7 जणांनी मिळून ठार मारलं. एका वेळेला एकाने एकाशी युद्ध करायचा असा नियम होता, धर्मयुद्ध म्हणतात त्याला. पण द्रोण म्हणले या पोराला तुम्ही आवरू शकणार नाही. 16 वर्षाचा होता अभिमन्यू, 16 वर्षाचा. आणि अचानक सगळेजण, कर्ण धावून आला, द्रोणाचार्य धावून आले, दुर्योधन दुःशासन धावून आले, शकुनी पण तिकडून बाण मारायला लागला. आणि या सगळ्यांनी मिळून, तरी यानं खूप वेळ झुंजवलं त्या सगळ्यांना. तलवार फक्त हातात होती. आणि जसा हात तुटल्यानंतर तानाजी फेटा गुंडाळला हाताला, ती ढाल गेल्यानंतर तसा हात घडत राहिला.
आणि शेवटी मृत्युमुखी पडायला लागला, आडवा पडला आणि आता उठू शकत नाही हे पाहिलं आणि जयद्रथ तिथे आला आणि जयद्रथानं एक काम केलं, त्या मृत्युमुखी पडत असलेल्या, मृत्यूशयीवर पडलेल्या त्या अभिमन्यूला डोक्याला लाथ मारून त्याचा अपमान केला. माहिती आपल्याला कथा ही पण आहे का? जोरात लाथ मारली आणि अपमान केला. काय पोरगा आहे म्हणून पुन्हा तेच म्हणतो मी, पोरांना हे ऐकवा असं ते चालायचं, अशी मिळमिळीत झाली पोर आली. हिमोग्लोबिन एकेकाचं 3 आणि 4 झाले आली. हिमोग्लोबिन बाहेरून नका घेऊ, आतमध्ये आहे, आत्म्याजवळ सगळे आहेत. त्या आत्म्याकडे बघण्याची दृष्टी ज्याची डेव्हलप झाली ना, आपोआप इतकी जबरदस्त ताकद आहे आपल्या मनामध्ये प्रत्येकाच्या. फक्त हे श्रवण पुन्हा पुन्हा करत चला की विलक्षण सामर्थ्य वाढतं. सगळे लोक धावत आले, अर्जुन धावत आला, सगळे कृष्ण धावत आले, भीम धावत आला आणि भीमाने त्या पोराला उचलला आणि आपल्या शिबिरामध्ये आणला. आणि त्या भीमाच्या हातावर असताना त्या लहान पोराने, 16 वर्षाच्या मुलाने देह टाकला. मारताना पोरग काय म्हणालं, मला मारलं त्यांचा बदला घेऊ नका, मला मरताना ज्यानं लाथ मारली त्या जयद्रथाचा बदला घ्या. मी मरतो यात वाईट वाटायचं काही कारण नाही, कारण मी वीरोचित मरतोय. असंच मरण आलं पाहिजे वीराला. वीराचं मरण हे हॉस्पिटलमध्ये नसतं, ते रणांगणावर असतं. काम करता करता मी मेलं पाहिजे. काय संस्कृती आपली बघा, जे काम आपलं जीवनाचं आहे तेच मी करीन. आणि अर्जुनाला हे कळलं की माझ्या या लेकराला, एकुलतं एक लेकरू होतं, सुभद्रेपासून झालेलं एकुलतं एक लेकरू आहे, इतका संताप आला अर्जुनाला. अर्जुनानं लगेच अर्जुनाची वैशिष्ट्य म्हणजे लगेच प्रतिज्ञा करणे. प्रतिज्ञा केली की उद्या सूर्यास्ताच्या आत जयद्रथाला मारीन, नाहीतर संन्यास घेईन. हे पुढचं कशाला बोलायचं, जमलं तर मारीन म्हणायचं. तसं आमचे लोक म्हणतात ना, 20 फुकट देईन आणि नंतर म्हणतात म्हणलोच नव्हतं. किती छान आहेत ना. या लोकांचा अनुग्रह घ्यायला पाहिजे. अर्जुन, धर्मराज, दशरथ यांनी सांगण्याचा हेतू असा, टोचून बोलण्याचा हेतू नाही. शब्दाला किंमत होती त्याला. एकदा उमटले शब्द ते काय परत फिरवावे, रक्ताचे शिंपून पाणी ते सत्य करून दावावे, अशी विलक्षण माणसं होती तेव्हा. बोललो म्हणजे बोललोच. आणि अर्जुन शिबिरामध्ये असा फिरतोय, आपल्या झोपडीमध्ये त्या काय राहुट्या उभारलेल्या अस्वस्थ फिरतोय. फराळ केला, संध्या केली संध्याकाळची, त्याचा अगदी केले, सगळं संध्याकाळी आटोपलं आणि साधारण 7:30-8च्या दरम्यान फराळ केला. कारण उद्या काम करायचंय. मुलगा गेला म्हणून काही खायचं असं नाही करता येणार, कारण उद्या मला फिट पाहिजे. मी ते काय एखादा फळ खाल्लं आणि आडवा झाला आणि दुसऱ्या मिनिटाला घोरायला लागला. कृष्ण होते शेजारी. कृष्णाने हात मारली अर्जुना, झोप कशी लागली रे तुला? उद्याच्याला सूर्यास्ताच्या आत जर तू त्या जयद्रथाला मारलं नाहीस तर तू अग्निकाष्ठ भक्षण करणार किंवा संन्यास घेणार असं म्हणतोयस. अरे सूर्यास्तापर्यंत जर त्याला लपवून ठेवला दुर्योधनानं तर करशील काय? किती काळजी आहे भगवंताला बघा. करशील काय? अर्जुन म्हणला, माझी काळजी मी नाही करणार आता. म्हणले, ज्या क्षणाला मी माझं चित्त तुझ्या चरणी राहिलं त्या क्षणाला माझी चिंता संपली आणि आता तुला चिंता सुरू झाली, म्हणून मला लगेच झोप लागली. म्हणला आणि पुन्हा झोपला. मोरोपंत होते तिथं. म्हणजे मोरोपंतांनी वर्णन केलंय, आर्या भारत नावाचं भारत आहे मोरोपंतांचं. मोरोपंतांनी फोटो काढून ठेवलाय, म्हणजे शब्दचित्र उभं केलंय की रात्रभर कृष्ण जागे होते आणि अर्जुन झोपला होता गाढ प्रतिज्ञा करून. कसे जागे होते? आर्या ऐका. शयना समीप मांडी, हा झोपला होता. सकाळी उठून शस्त्रास्त्र जिथून आहे तिथनं घेण्याला वेळ जायला नको म्हणून झोपल्याच्या शेजारी सगळी हत्यारं मांडून ठेवली. वेळ जायला नको, कारण उद्या जर तेवढा वेळ गेला ना तर तेवढा उशीर होईल जयद्रथ मरायला. आणि जयद्रथ मरायला उशीर झाला ना तर माझं हे लेकरू, माझा भक्त कदाचित देह टाकायचा वेळ त्याच्यावरती येईल. म्हणून शयना समीप मांडी. कुठली कुठली हत्यारं मांडली? शयना समीप मांडी, दांडी व प्रमुख सर्व हाते रे. अर्जुनाच्या धनुष्याचं नाव आहे गांडीव. आणि सगळी मुख्य मुख्य हत्यारं भोवती मांडली. का?
आश्रित तेज वाढवुनी, आश्रित तेज वाढवुनी, निज तेजाचे करून घे माते रे. अहो त्याचं करता करता भगवंताला रडायला पण वेळ नाही. त्याचा सख्खा भाचा मेला होता तो. स्वतःच तेज कमी झालं या भगवंताचं, पण आपल्या लेकराची इतकी काळजी घेतो भगवंत. आणि अशी किती उदाहरणं देऊ, किती उदाहरणं देऊ. यादी आहे कबीरांकरता. शेले विणले, नाथांकडे पाणी भरलं, आणि पाणी भरता भरता लक्ष्मीपेक्षा नाथांना कावड आवडली होती. नाथांना नव्हे, त्या गोपालकृष्णाला म्हणले लक्ष्मीहून अधिक या आवडली माधवास कावड ती. लक्ष्मीहून अधिक या आवडली माधवास कावड ती. कशावरनं? आवडती स्कंधावरी आणि ठेविली ती पदीच नावडती. लक्ष्मीपेक्षा भगवंताला आपले भक्त इतके प्रिय आहेत. पत्नी म्हणून जर आली ना ती, तर ती प्रिय नाही. भक्त म्हणून आली तर ती प्रिय आहे. नात्यानं ती इमोशनल ब्लॅकमेल करत तर तो नाही प्रेम करत, पण भक्त म्हणून आली तर मात्र प्रेम करतो. आता मुद्दा एवढाच आहे, दास्य करायचं म्हणजे काय करायचं. दास्य वाया जात नाही. काय करायचं दास्य? सुंदर सुंदर फुलं अर्पण करायची त्याला का? चांगल्या चांगल्या उदबत्त्या लावायच्या त्याच्या समोर का? त्याला अत्तर लावायचं का? का प्रदक्षिणा मारायचा घर 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 घर? काय इतके फास्ट प्रदक्षिणा घालतात लोक. मला वाटतं त्या मारुतीला चक्कर येऊन पडतो का काय? बघा तुम्ही मंदिरात प्रदक्षिणा घालणाऱ्यांचा स्पीड जर पाहिला ना, तर असं वाटतं त्याला आपल्या समोर कोणी असं फिरायला लागलं आपण कसं. काय करायचं म्हणजे दास्य आहे. या सगळ्या आता जी वर्णन केली त्याची मी निंदा करत नाहीये, पण आतमध्ये दास्यभक्ती स्थापित झाल्यानंतर अभिव्यक्त होणाऱ्या या नंतरच्या गोष्टी आहेत, या अशाच अभिव्यक्त झाल्या पाहिजे असं मुळीच नाही. सगळ्यांनी कुठं दुर्वा वाहिल्या देवाला, काय फुलं वाहिली, सगळ्यांनी कुठं अत्तर लावली. मला सांगा तुकोबांकडे अत्तर कुठलं होतं देवाला लावलं? कुणाला प्रदक्षिणा घातल्या तुकोबांनी? काय जप केला तुकोबांनी हातात माळ घेऊन सिरियल बघत बघत? काय केलं तुकोबांनी? आणि म्हणून या दास्य भक्तीची सुंदर व्याख्या केली आहे कोणी? भगवान वेदव्यासाने. या निमित्ताने अजून एक गोष्ट मी आपल्या समोर सांगतो. आपल्याला माहित असेल तर ऐका, नसेल तर नवीन म्हणून ऐका. म्हणजे ऐका काय म्हणाले. कुठलीही गोष्ट कन्सेप्ट क्लिअर व्हावी वाटत असेल तर जेवढा जुना सत्पुरुष असेल, अगदी ऋषी वेदकालीन, तेवढं ते जास्त पक्क असं माना. आधुनिक संत काही कमी आहेत असा अर्थ नाही, पण एखाद वेळेस एखाद्या भक्ताला सांगत असताना त्याच्यापुरता सांगितलेला मुद्दा सगळे भक्त आपल्याला लावून बघू शकतात आणि त्यात घोटाळा होतो. म्हणून जे ऋषी मुनी बोलले ना ते सार्वकालीन बोलले, अगदी सार्वकालीन. म्हणून याबद्दल तो ऋषी काय म्हणतो हे ऐकावं. आणि वेदव्यास हे असे ऋषी आहेत की त्यांनी एकही विषय असा सोडला नाही की त्याला तोंड लावलं नाही. म्हणून जगद्गुरु शंकराचार्य म्हणायचे व्यासोच्छिष्टम जगत्रयम. सगळं जग व्यासांचं उष्ट आहे, म्हणजे सगळं वाङ्मय व्यासांचं उष्ट आहे. उष्ट म्हणजे त्या विषयाला व्यासांनी एक प्रगल्भ असं मार्गदर्शन केलंय. काही असो, योगाचं असेल, ज्ञानाचं असेल, भक्तीचं असेल, कर्माचं असेल, हे सगळ्याचे जे ऋषी आहेत ना ते वेदव्यासांचे शिष्य आहेत. योगाचे जे ऋषी पतंजली हे वेदव्यासांचे शिष्य आहेत. त्यामुळे पतंजलींपेक्षा वेदव्यास मोठे, हे लक्षातच घ्यायचं. या वेदव्यासांचा एक श्लोक आहे, दास्य भक्ती कशाला म्हणतात तेवढा सांगतो. एक 2-4 मिनिटं त्याच्याबद्दल बोलतो. आजच्या निरूपणाला मॅचिंग नको का? सगळं नाही मॅच झालं ना तरी काट तरी मॅच व्हावा. हे मी घरातलं बोलतोय सगळं आमच्या. त्याकरता फक्त मला कुठल्या गुरुकडे जावं लागलं नाही बाहेर, एवढं भाग्य आहे माझं. सांगण्याचा हेतू मी प्रापंचिक रामदासी आहे, ब्रह्मचारी रामदासी मारुती बुवा, योगेश बुवा किंवा गडावरचे आहे हे माहिती पाहिजे तुम्हाला. नाही तुम्ही म्हणाल हे काय बोलतोय. बुवांच्याच परवानगीने पुण्यात आलो बरं, पळून पिळून आलेलो नाहीये, माहिती पाहिजे. आणि बुवांच्याच मार्गदर्शनाने सगळा प्रपंचही माझा बुवांच्या म्हणजे गडाच्या मार्गदर्शनाने आणि परमार्थी त्याच मार्गदर्शनाने सुरू आहे. त्यामुळे थोडा वेग मंदावतो जरा. असो, मुद्दा आपला चाललाय. काय कशाला दास्य भक्ती म्हणायचं, काय कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल अशी छान व्याख्या केली वेदव्यासाने. देहेन वाण्यापि चेतसावा, देहेन वाण्या
समर्पयेत् श्री हरयेप्यशेषम् अव्याजमासाखिल दास्य भक्ती गोपाल कृष्ण भगवान की जय. अगदी सोपं पण वागायला अत्यंत कर्मकठीण अशी व्याख्या आहे. ऐकायला इतकं छान वाटतं, जमणार उद्यापासून नव्हे या क्षणापासून, आणि जे ठरवतील त्यांना जमेल. अवघड नाहीये, अवघड नाहीये. फक्त चित्तानं सहाय्य केलं तर सोपं आहे. आणि चित्त सहाय्य करणं ज्याला जेवढं अवघड असेल त्या दृष्टीने तेवढं ते अवघड आहे. तुकोबांचाही अभंग आहे याबद्दल, सोपे आहे, थोडे आहे चित्त सहाय्य झाली. काय करायचं दास्य भक्ती म्हणजे देहेन वाण्या अपिच चेतसावा. आपण जी कर्म करतो ती 3 प्रकाराने करतो, काया वाचा आणि मन. कर्मामध्ये या 3 गोष्टी अनुस्यूत असतात. काही गोष्टी फक्त कायाने करतो, मनात नसतं. साहेबांनी सांगितलं ताबडतोब हा ड्राफ्ट तयार करून दे. मला सांगा 99% लोक सकाळी साहेब आल्यानंतर ऑफिस मध्ये गुड मॉर्निंग सर की प्रेमानं म्हणतात, असं चेहरा तर तसाच करावा लागतो. मनात असतं का गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग सर असतं की माझा मंजूर केलेला आहे तुम्ही, पण असं म्हणलं तर उद्याची पंचायत होईल म्हणून गुड मॉर्निंग सर गेले की. हे कायानं केलेलं कर्म आहे आणि वाणीनं केलेलं कर्म आहे. गुड मॉर्निंग सर असं मनात नाही. म्हणून काही गोष्टी नुसत्या कायानं, काही गोष्टी नुसत्या वाणीनं, काही गोष्टी नुसत्या मनानी, काही गोष्टी काया वाचेनी, काही गोष्टी काया मनानी, काही गोष्टी वाचा मनानी, काही गोष्टी काया वाचा मनानी, असं संमिश्र. लक्षात घ्या, अशी आपण कर्म करतो. वेदव्यास म्हणाले काया वाचा मनाने जी काही कर्म घडतात, आणि एकही क्षण माणसाचा कर्म वाचून जातो का? कर्मा वाचून एकही क्षण जात नाही. म्हणून आमचे सगळ्यांचं आडनाव कर्मरकरच आहे. करतो कर्म, मरतो, पुन्हा कर्म करायला आणि केलेलं कर्म भोगायला जन्माला येतो. कर्मर्क अखंड कर्म चालू आहे. कर्मा वाचून एक क्षणही राहू शकत. एक म्हणला मी काही करणार नाही, काही म्हणजे काही स्वस्थ बसेन, बसणं हे सुद्धा कर्म आहे की नाही? कर्माचे 2 निकष आहे. हे कर्म आहे की नाही याचे 2 निकष आहे. पहिलं म्हणजे त्याचे श्रम होतात. ज्याचे श्रम होतात त्याला कर्म म्हणतात. केव्हा तरी होतातच ते. बसल्याचे श्रम होतात की नाही? म्हणून तर माणसं कीर्तनात 10 वेळा मांडी हलवतात. एकदा असं, एकदा असं. सिरियल बघताना नाही आली तर एकदा गमती जमती सुरू असतात. काही माणसं आता काही तहान लागली नाही, काही नाही, पण उगाच बोर झालं म्हणून पाणी काढायची बाटली, बुवा इकडे बघून बघायला बोलायला लागली की इकडचे लोक पाणी पितात, इकडे बघून तिकडचे मध्ये एखादा विनोद लोणच्या सारखा. कर्मा वाचून एक क्षणही आपण राहू शकत नाही. बसणं हे सुद्धा कर्म आहे. पहिला निकष कर्माचा, त्याला श्रम होतात त्या कर्माचे, आणि दुसरा निकष त्याला क्रियापद लागतं, व्याकरणाचा निकष. काय करताय? बसलोय. क्रियापद हे कर्मालाच लागतं की नाही? 2 निकष. काही नाही म्हणले आम्ही कर्म बसणार नाही, झोपणार. आता ते पण कर्मच आहे. म्हणून तर कुशी बदलता. एका कुशीवर झोपून श्रम होतात म्हणून कुशी बदलली जाते की नाही? एक म्हणला मी काही करणार नाही, मी श्वासोश्वास करीन. हे सुद्धा पूर्वी केलेलं, म्हणजे पूर्वी त्याला गती दिली. जसं कुंभाराचं चाक असं फिरवलं आणि त्यानं ती दांडी बाजूला ठेवली की नंतर तो 2-4 ते भराभरा डेरे किंवा मडके बनवतो बघा. पूर्वी केलेलं कर्म त्याला आतापर्यंत साथ देतं, आणि पुन्हा ते टेकायला लागलं की पुन्हा तो दांडी घेतो आणि पुन्हा एकदा कुंभाराचं स्वतःचं चाक असतं ते असं करून फिरवतो. असं आपण पूर्वी आपल्या सगळ्या या देहाला एक गती दिली आहे. ती गती त्यावेळेला ज्या कर्माने दिली त्याचा फक्त आज संवेग चालू आहे, मोमेंटम. नंतरच कर्म आता नाही करत आहे आपण, पण पूर्वीचं कर्म आता चालू आहे. एक जण म्हणलं आम्ही मरू, आता काय राहिलं का? म्हणले हे पण कर्मच आहे. आपण कर्म इतकं मागं लागले आपल्या, आपण आटोपलं तरी राहिलेलं कर्म मागच्याला करावं लागतं.
हे मी आता इकडून तिकडून बोललो. आता श्रीमद भगवद्गीता काय भगवान सांगतात अर्जुनाला, नीट ऐक अर्जुना. नहि कश्चित क्षणमपि नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. एकही क्षण कर्माशिवाय राहू शकत नाही. असे अखंड आपण कर्ममय आहोत. आता दास्य भक्ती करायचे. दास हा शब्द सोडवा. दा म्हणजे देणे. दा यच्छ धातू आहे. दा यच्छ ददाती देणे, देऊन टाकणे. आणि स म्हणजे सकलम. सकलम यच्छती इति दासा. सगळं देतो तो दास. सकाळ दुपार संध्याकाळ एक एक उदबत्ती लावतो, ती पण विझवतो परत थोड्या वेळाने. तेल महाग झालं म्हणून 10 मिनिटांनी दिवा घालवतो, ते नव्हे. सगळं कर्म माझ्या जीवनात काया वाचा मनानं घडणारा प्रत्येक कर्म भगवंताला अर्पण करणे. एकही कण, त्यात 3 अजून उपमुद्दे ते उद्या बघणार आहोत आपण. त्यात कणभरही काही कंजूषपणा न करणे. प्रत्येक कर्म भगवंताला अर्पण करा. याला दास्यभक्ती असं म्हटलंय. सकलम यच्छती इति दासः. आणि म्हणून दास व्हायचे ते नुसतं दास नाही व्हायचं. दासच्या शब्द उलटा करा. दास सदा म्हणजे सदा दास व्हा. असे मारुतीराय झाले, असे नामदेव झाले, असे समर्थ झाले. असा जेव्हा माझ्या प्रत्येक कर्माला मी भगवंताला अर्पण करीन, तेव्हा अशी मजा येते जगण्यामध्ये. जीवनात इतकी मजा येते. म्हणून जुन्या कोणत्याही संतांनी त्यांना जी कर्म मिळाली वेदविहित, त्यांच्या कायेला काय जी जात असते त्याला जी कर्म मिळाली, त्याबद्दल तक्रार केली का कधी? तेव्हा आम्हाला कशाला या जातीत जन्माला घातलंस? कधी तुकाराम महाराज म्हणले का कशाला जन्माला घातलं, मला कुणबी केलास? म्हणले का कधी? तुकोबांचा अभंग आहे, बरा कुणबी केलो नाहीतरी दंभे असतो मेलो. बरं झालं मला कुणबी केलास. नाही तर स्नान करान, संध्या करान, कमंडलू घासान, त्याला चिंच नाही मिळाली म्हणून त्या चिंच खाल्ल्यासारखे तोंड वाकडं करा. त्यातच अडकलो असतो म्हणले मी. बरं झालं उठलं की तुझं नाव घ्यायला सुरुवात म्हणले. काही कर्म अडकवलं नाही. किती सेना न्हावी काम काय केलं त्यांनी आयुष्यभर? आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक. तेच कर्म. त्याचा अर्थ असा की कर्माच्या लहान मोठेपणावरती उपासना अवलंबून नाही. जे तुम्ही कराल, चोखा मेळा मेलेली ढोरं ओढतो, म्हणजे थोडक्यात मनपा आहे ती महानगरपालिका. महानगरपालिकेचे प्रमुख होते थोडक्यात पंढरपूरचे. त्यांना कमीपणा नाही वाटत ती. म्हणून तर पांडुरंग प्रकट होतात. अहो सजन कसाही होऊन गेला, मुसलमान होता, लक्षात घ्या. मुसलमान. आणि काम काय त्याचं? मांस विकायचा. पिढ्यानपिढ्या घरात व्यवसाय. मटण मांस काय म्हणतात तुम्ही बघा, विकायचा. आता हे लहान पोरग कुठल्या तरी साधून त्याला बोलवलं, इकडे म्हणले हे शाळीग्रामाची पूजा करत जा रोज. शाळीग्राम दिला. शाळीग्राम माहिती ना, असा काळा, हा विष्णू आहे म्हणले. तुम्ही ज्याला अल्लाह म्हणता ना तो हा विष्णू आहे म्हणले. पर म्हणले. आणि हा येऊन आपल्या बापाच्या हाताखाली काय करायचा? मांस विकायला लागायचा. आता मांस तो शाळीग्राम ठेवणार कुठं? मांसावरच्या त्याच्या शाळीग्रामावर बसायला लागल्या माशा. म्हणून त्या पोरांना काय विचार करावा, कुठे ठेवू मी? चांगल्यात चांगली आपल्या शरीरातली जागा कुठली? तोंड. म्हणून तो शाळीग्राम तोंडात ठेवावा. तोंडात ठेवावा. माझा प्रभू आहे हा. आणि पुढं पुढं त्याची समाधी लागायला लागली. समाधी लागायला लागली तर वर्णन केलंय, सजन कसा या संधी विकू लागे मांस. भगवान मांस विकायला येऊन बसायचं. तुम्ही काय निकष लावाल? हे चांगलं हे वाईट हे त्याच्या करता ज्याला ते आहे नियमशास्त्राने सांगितलेले. मला सांगायचं प्रत्येक कर्म देवाला अर्पण. आणि याचा परिणाम असा होतो की भगवंत त्याचा दास होतो. तस्य दासस्य दासोहम भवे जन्मनी जन्मनी. भगवान म्हणाले मी त्याचा दास होतो. अशी केव्हा तरी उपासनेची पातळी गाठावी असं त्याला वाटत असेल. त्यानं इकडं तिकडं, म्हणजे आमच्या काकांचा शब्द, नुसतं लुटूपुटूचे खेळ करण्यापेक्षा अस्सल परमार्थ, साक्षात परमार्थ म्हणजे काय, उद्यापासून मांस विकायला जा असं नव्हे. त्यांना जी जी कर्म दिली त्या कर्मामध्ये त्यांनी ती कर्म भगवंताला अर्पण करण्याची सिद्धी मिळवली. आणि परिणाम हा झाला की ते दास झाले. आणि मग रामदास्य आणि हे वाया जाईल ऐसे न घडेल कथा काळी. कसं हे मी आपल्याला आख्यानामध्ये सांगतो. मस्त मी गोष्ट आपल्या समोर सांगतो, ती पण आपण ऐका. मूळपद म्हणजे इथे पूर्वरंग संपतो, इथं निरूपण संपतो. हा फर्स्ट चॅप्टर आहे. आणि दुसरा म्हणजे गोष्ट असते ती सगळ्यांना आवडते. ती छान गोष्ट मी आपल्या समोर सांगतो. ती
पण आपण ऐका ही विनंती. रामदास्याने हे वाया जाई, रामदास्याने वाया जाई. राम उपासना ऐसी आहे, राम उपासना, राम उपासना, राम उपासना ऐसी आहे, ऐसी आहे सार राघवाची भक्ती, ऐशी आहे सार राघवाची भक्ती, भक्ती तेथे नाही, विभक्तीची भक्ती तेथे नाही. थोडं नाम घेऊया, इकडे अक्षराकडे जाऊया. नाम कसं घ्याल? मस्त बसा, छान बसा, आयटीत बसा. आयटीतली पोरं कशी बसतात तसे बसा. कोणी असतील तर लागू नका, गंमत जरा.